इतकी अनमोल गोष्ट झालेली आहे की माणूस माणसाशिवाय राहू शकतो पण पैशाशिवाय अजिबात नाही. तर याच पैशाविषयी आपण आज काही गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या चुका आपण स्वतःच करतो आणि परत आपण स्वतःच त्याच्यावरती विचार करत बसतो की आपल्याकडे पैसा कमी का येतोय. आपल्याकडे एवढा पैसा येत होता आणि आता त्याचं प्रमाण इतकं कमी का झालंय. आपल्यावरती कोणी काय केलंय का, आपल्यावरती करणीबाधा कोणी केली आहे का. तर याच गोष्टीविषयी आपण आजकाल आजच्या व्हिडिओमध्ये थोडं बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझे व्हिडिओ छान बघताय, रिस्पॉन्स पण छान देताय, पण प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पैसा कशासाठी लागत नाही मला सांगा बरं. माणसाला पैसा अगदी लहानपणापासून म्हातारा होईपर्यंत पैसा लागतो ना. जन्म झाला माणसाचा तरी पैसा लागतो, लग्न पैशाशिवाय होत नाही. तुम्हाला सांगते, आजारपण पैशाशिवाय होत नाही. दैनंदिन तुमच्या खर्च किंवा दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या पैशाशिवाय भागत नाहीत. मग पैसा कशाला लागत नाही. अचानक समजा काही होऊ शकतं ना माणसाच्या जीवनामध्ये. अचानक तुमची नोकरी जाऊ शकते, अचानक तुमच्यावर कोणतं तरी संकट ओढावू शकतं. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याकडे पैसा पाहिजे. पैशाला इतकं महत्त्व आलंय ना आजकाल. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला माणूस डोक्यावर घेतो, पण ज्याच्याकडे पैसा नाही त्याला बघा अजिबात विचारत नाही. तर काय होतं माहिती आहे का, तर हाच पैसा ज्यावेळेस आपल्याकडे कमी येईल त्यावेळेस माणूस सतत विचारात राहतो आणि त्याला सतत टेन्शन असतं. तर हाच पैसा आपल्याकडे कमी का येतो याचा आपण विचार कधी केलाय का. तर चला, त्याच्यासाठी तो पैसा आपल्याकडे कमी येतो याच्यासाठी अगदी छोटी छोटी कारणं आहेत. तर ती आज आपण कारणं पाहूयात. तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा तर बघा, ज्यावेळेस आपल्याकडं पैसा कमी यायला लागतो त्यावेळेस आपण काय करतो, चला आपण देवरशाकडे जाऊया, आपल्या घरावरती कोणी करणीबाधा केली आहे का बघूया. आत्ता इतक्या दिवस आपल्या घरात चांगला पैसा येत होता, अचानक काय झालं. मग ते ढोंगी बाबा काहीतरी सांगतात की बाबा असं करा किंवा तसं करा किंवा ही अंगठी घ्या किंवा तो खडा घाला किंवा हा खडा घाला. भरपूर अशा गोष्टी असतात की त्या खर्चिक गोष्टी असतात. इतक्या खर्चिक गोष्टी असतात ना त्या तुमच्या आवाक्याच्या बाहेरच्या असतात. पण आपल्याला त्या ढोंगी बाबाचं इतकं पटतं की हो खरं आहे. आणि तुम्ही सांगा मला, जर ते ढोंगी बाबा त्यांच्या जीवनामध्ये पैसा त्यांच्या इतका घरामध्ये इतका खेळत असेल तर ते ढोंगी बाबा हा धंदा टाकून का बसले असते. मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास का ठेवता. नका ठेवू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे चुकतोय की आपण त्या ढोंगी बाबाकडे जातोय आणि तो तुम्हाला मग सांगतो की या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, अंगठा घाला, खडा घाला, हा घाला, सोन्यामध्ये घाला, चांदीमध्ये घाला किंवा अजून काही घाला, पंचधातूमध्ये घाला किंवा अजून काही खर्च करा. तर हा खर्च अजिबात करू नका. त्याच्यापेक्षा भरपूर असे संत महात्मे सांगून गेलेत, भरपूर अशी पुस्तकं आहेत की ती पुस्तकं तुम्ही वाचायला चालू करा. तुमचा जर बिझनेस असेल किंवा नोकरी असेल तर त्या पुस्तकांमधून तुम्ही ज्ञान घ्या की बाबा आपल्याकडे पैसा का कमी येतोय. ते जे माहिती सांगतात ना की ते माहिती त्यांनी समजा तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं तर तुम्ही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि ते काय खर्चिक गोष्ट नाहीये. मग त्या गोष्टी करा तुम्ही. बघा, तुमचं मन पण स्थिर राहील आणि तुमच्याकडे कोणत्याही तुमचं काम असू दे त्याच्यामध्ये एकाग्रता वाढेल या गोष्टीमुळे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल. तर दुसरी गोष्ट आहे की अन्नधान्याची नासाडी. म्हणजे अगदी कोणत्याही गोष्टीची नासाडी असू दे. आजकाल बघा, घरामध्ये आपण सकाळचं जेवण शिळं झालंय म्हणून आपण ते खात नाही. किंवा एखाद्या घरामध्ये असं पण असू शकतं की प्रत्येकाला वेगळी भाजी हवी असते किंवा एकाला भाकरी पाहिजे असते, एकाला चपाती पाहिजे असते किंवा एकाला
भातच पाहिजे असतो, एकाला भाकरी पाहिजे असते. मग माणसाचं त्यावेळेस काय होतं की थोडासा बनवायचा प्रयत्न केला तर काही काही घरामध्ये होत नाही, काही काही घरामध्ये होतं, पण काही काही घरामध्ये त्या गोष्टी होत नाहीत. मग तिथे अन्नाची नासाडीच होते. अन्नाची नासाडी होते म्हणजेच एक प्रकारचं सेविंग म्हणा. अन्नाची नासाडी होते, मग ते अन्न संध्याकाळी खाल्लं जात नाही, कोणाला शिळं खायला आवडत नाही. काही काही ठिकाणी खातात, काही काही ठिकाणी मग ते जेवण जास्त झालं म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिलं जातं. इथे काय झालं, अन्नाची नासाडी झाली म्हणजे तुमची सेविंग इथे कमी झाली. तसंच बघा, आपण आजकालचं हे जग असं झालंय ना, इथे माणसाला खायला प्यायला नसू दे पण अंगावरती कपडा मात्र लय भारी पाहिजे. प्रत्येकाला कपडा भाव असतो. पण आधी बघा, आधीच्या काळामध्ये कपडे घेतले जायचे का? माझंच तुम्हाला उदाहरण देते. अक्षरशः ही दिवाळी ते पुढची दिवाळी आम्ही कपडे घ्यायचे, म्हणजे माझे आई वडील मला कपडे घ्यायचे. आणि कधी घ्यायचे, शाळेचे युनिफॉर्म 26 जानेवारीला आम्हाला युनिफॉर्म भेटायचा, यावर्षी ते त्यावर्षी. आणि असे ड्रेस असतात, ते ही दिवाळी ती पुढची दिवाळी असे ड्रेस भेटायचे. आता आपण हा ड्रेस आवडला, तो ड्रेस आवडला, ही साडी आवडली, ती साडी आवडली, किंवा लहान मुलांचे कपडे असू देत, इतका अफाट खर्च करतो. कोणतीही गोष्ट असू दे, मग आपल्याकडे आहे ना ऑलरेडी ती वस्तू, मग ती जोपर्यंत आपण वापरू शकतो तोपर्यंत ती वापरा. इथे तुमचं सेविंग होईल. अन्नाची नासाडी करू नका, इथे तुमचं सेविंग होईल. तुम्ही सांगा, जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते, बरोबर, त्या लक्ष्मीचा आपण उपयोग कसा केला पाहिजे? ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करते, तर त्या लक्ष्मीचा उपयोग तुम्ही कसा केला पाहिजे हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही अन्नधान्याची नासाडी करू नका, कपड्या लत्त्याची नासाडी करू नका. अजून बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की आपल्याकडून नकळत, चप्पलांचंच उदाहरण घ्या. एक चप्पल, आपण चांगली ब्रँडची चप्पल 1 वर्ष सहज वापरू शकतो, कारण मी वापरली आहे. मी स्वतः एक चप्पल 1 ते 2 वर्ष वापरते. कशाला पाहिजेत तुम्हाला 10 आणि 12 आणि 13 आणि 15 आणि 20 जोड चपलांचे? इथे पण आपण चुकतो. इथे पण लक्ष्मी आपल्यावरती की बाबा ह्याला गरज नसताना हा माणूस इतका पैशाचा म्हणजे पैशाची उधळपट्टी करतोय, मग तिथे पण लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते. आता बघा, तिसरं कारण आहे. तिसरं कारण म्हणजे नवरा बायकोंमधलं भांडण. जेव्हा तुमच्या घरात नवरा बायकोंमध्ये जास्त भांडण होत असेल किंवा नवरा सतत बायकोला पाण्यामध्ये बघत असेल, अशा प्रत्येक घरामध्ये गोष्टी नाही होत, पण काही काही ठिकाणी होतात, अजूनही होतात. बऱ्याच ठिकाणी नवरा बायकोंचं पटत नाही किंवा घरामध्ये सतत वाद होत राहतात, सतत भांडणं होत राहतात. अशा भांडणामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाही टिकत. आणि संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात भांडू नका. 7 नंतर लक्ष्मी यायची वेळ असते. अशा भांडणांमध्ये काय होतं की नवरा नवरा बघत राहतो, बायको स्वतःचं बघते. मग सततच्या ह्या किरकिरीमुळं कसं होतं, मग नवरा व्यसनांच्या आहारी जातो आणि मग बायको काय म्हणते की बाबा तो मजा करतोय आणि मग माझं काय आहे? मग ती पण मैत्रिणींसोबत प्रत्येक गोष्टीत तो बाहेर खातोय, मग मी का नाही खायचं? अशा गोष्टी भरपूर काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये तुमचा डबल खर्च होत जातो. आणि इथे तुम्हाला इतका खर्च वाढतो ना की त्या खर्चामुळे त्या नवरा बायकोमध्ये इतकं भांडण टोकापर्यंत जातं की अगदी की मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये, इथपर्यंत पोचतात. मग हे सगळं ना, तुम्हाला मी सांगते, नवरा आणि बायको दोघांच्या हातात आहे. तुम्ही दोघं एकमेकाला समजून घ्या आणि कोणतीही गोष्ट असू दे सांगून करा. अगदी छोट्यातली छोटी जरी गोष्ट असली ना की सांगून करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकोचा नवऱ्यावर आणि नवऱ्याचा बायकोवर असलेला विश्वास सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ते तुम्ही हे जे मी एक काय 2-3 जे कारणं सांगितले आहेत ना, आपल्या घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही, हे नक्की तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये इतकी लक्ष्मी नांदेल ना की तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.